हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आहे निकिता आणि हा माझा चॅनल आहे फिट लाईफ विथ निकिता। तर मी ट्राय करत आहे की थोडीशी कन्सिस्टंट राहण्याचा, पण लास्टचे 2 मंथ्स थोडेसे हेक्टिक होते। थोडंसं माझे शिफ्टिंग वगैरेचे पण इश्यू चालू होते। सो मी आता ट्राय करत आहे की मी ईच संडेला तरी एक मोठा व्हिडिओ अपलोड करेल। तसे मी वीकमध्ये 2 ते 3 शॉर्ट्स अपलोड करत असते आणि माझी फीड कवर करत असते। सो मी आज तुमच्यासोबत माझे जिमचे रूटीन शेअर करणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी बॅक वर्कआउट कवर करते। तसे तर मी डबल मसल घेते, बॅक बायसेप्स, चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप आणि लेग्स। अल्टरनेट डे कार्डिओ करते, पण आज वेळ कमी असल्यामुळे मी फक्त बॅकचे वर्कआउट करणार आहे। तर हा माझा पहिलाच व्हिडिओ असेल मे बी जिमचा, त्यामुळे मला कॅमेरा सेटअप पण एवढा जमला नाही आहे। व्हिडिओमध्ये माझं तोंडवर क्रॉप होत आहे, पण ठीक आहे, मी नेक्स्ट टाईम जास्त बेटर ट्राय करेल। तर स्टार्टिंगला मी वॉर्मअप करून घेतला, त्याच्यानंतर मी असिस्टंट पुलअप्स मारत आहे। फ्रँकली स्पीकिंग मला अजून पुलअप्स पण येत नाही आहे सेल्फ किंवा बॉडी वेट, सो मी मशीनला असिस्टंट पुलअप्स मारते। असिस्टंट पुलअप्स पण आणि मी थोडे दिवस कॅलिस्थेनिक्स पण करत होते, सो मला त्या बँडेडवाल्या रेजिस्टंट बँडवाल्या पण पुलअप्स येतात, तर मी त्या पण ट्राय करते। थोडेसे कन्सिस्टंट राहिल्यावर मला येऊन जातील आणि मी ठरवते पण की नेहमी मी आता पुलअप शिकणार आहे, पण एखाद महिना प्रॅक्टिस करते आणि ऑलमोस्ट जवळ गेली ना तर परत सोडून देते आणि मग मी परत खाली येऊन जाते। सर ह्या मी असिस्टंट अशा बँडेड पुलअप्स ट्राय करते। तुम्हाला पण जर येत नसतील पुलअप्स मारता तर तुम्ही अशा रेजिस्टंट बँडवाल्या पुलअप्स ट्राय करू शकता। त्याच्यानंतर मी लॅट पुल डाऊनचे 3 सेट घेते। वेट्स थोडे कमीच घेते, लाईट वेट। मी खूप हेवी वेट और इगो लिफ्टिंग करत नाही आणि मला जात पण नाही एवढं वेट। सो मी लॅट पुल डाऊनचे 3 सेट घेतले 15चे। तसे तर मी नेहमी माझे बॅकचे वर्कआउटची स्टार्टिंग डेडलिफ्टपासून करते, पण मी आज डेडलिफ्ट नाही मारलं, कारण डेडलिफ्टसाठी थोडासा जास्त वेळ जातो ते अरेंज करायला, बार वगैरे, रॉड, वेट्स काढा, वेट्स ठेवा आणि आज माझ्याकडे इतका वेळ पण नाही आहे। तुम्हाला माझ्या बेलीला फॅट दिसत असेल, ॲक्च्युली माझं फॅट पर्सेंट आता थोडं वाढलं आहे, कारण 2 महिने मी तुम्हाला बोलले की माझे थोडे हेक्टिक चालू होते, त्यामुळे माझं डाएट पण व्यवस्थित होत नव्हता। पण मी आता डाएटसाठी पण 30 डेजचं हेल्दी सॅलड चॅलेंज चालू केलं आहे। मी आता रोज एक शॉर्ट्स अपलोड करत आहे, ज्याच्यामध्ये नेहमी एक रेसिपी असते हेल्दी सॅलडची, कमी कॅलरीज, आणि आम्ही ट्राय करत आहे की खूप क्लीन फूड खायचे। तर सेकंड एक्सरसाइज आहे सीटेड रो, याचे पण मी सेम 15चे 3 सेट घेतले आणि मध्ये मध्ये थोडी बॉडीला हायड्रेट ठेवायला मी वॉटर इनटेक घेत असते। आणि हा माझा तसा पहिला व्हिडिओ नाही, पण असा इन्फॉर्मेटिव्ह टाईपमधला पहिलाच व्हिडिओ आहे। तर काही सजेशन असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। माझ्या बोलण्यामध्ये पण इतका कॉन्फिडन्स दिसत नाही आहे, माहिती आहे मला, पण ठीक आहे, हळूहळू प्रॅक्टिसनी होऊन जाईल। त्यानंतर थर्ड एक्सरसाइज मी घेतली बेंड ओव्हर रो, त्यामध्ये एम्प्टी बारने पहिला सेट घेतला आणि दुसऱ्या 2 सेटला वेट्स लावून केला। हा जो टाईम आहे हा ऑलमोस्ट 11-12चा टाईम आहे, त्यामुळे जिममध्ये एवढा क्राऊड पण नाही आहे। त्यानंतर मी रोईंगचे पण 3 सेट घेतले। मी आता सध्या एका मसलचे ऑलमोस्ट 3-4 व्हेरिएशनच घेत आहे, कारण थोडा कार्डिओवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करत आहे। वर्कआउटनंतर 20 ते 25 मिनटं कार्डिओ आणि एका दिवसात ऑलमोस्ट 10,000 स्टेप कवर करण्याचा मी ट्राय करत आहे। हे सगळं मला माझ्या फॅट लॉसमध्ये हेल्प करेल। आणि इथे मी माझा वर्कआउट संपवला आहे। थोडीशी पोजिंग पण ट्राय केली, पण मला जमली नाही। तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं। काही सजेशन असेल तर मला नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।